महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचं टाळ्यांच्या गजरात आपण सगळे स्वागत करूया। त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांचंही जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि या सभेला पुढे नेऊया। यानंतर मी इथे आमंत्रित करते केंद्रीय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले यांना। विनंती आहे त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा। उपस्थित नागपूर लोकसभा आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून नागपूरमध्ये काँग्रेसची स्थिती नाही बरी, नागपूरमध्ये काँग्रेसची स्थिती नाही बरी, मग का निवडून येणार नाहीत नितीन गडकरी? नरेंद्र मोदींनी खोदलेली आहे काँग्रेससाठी फार खोल दरी, नरेंद्र मोदींनी खोदून ठेवलेली आहे काँग्रेससाठी फार खोल दरी, कारण नरेंद्र मोदींची विकासाची वाटचाल आहे फारच खरी। जो उमेदवार काँग्रेसला हरवे, रामटेक मध्ये जो उमेदवार काँग्रेसच्या उमेदवाराला हरवे त्याचं नाव आहे राजू पारवे। आज या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री साहेब या ठिकाणी येणार आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेजी, जोगेंद्र कवाडे सर, आमचे खासदार तुमानीजी, आमच्या सुलेखाताई कुंभारे आणि मंचकावर उपस्थित असणारे सर्व आमदार आणि सर्व नेते, नरेंद्र मोदीजी यांची ज्या माणसाची वागणूक आहे साधी, ज्या माणसाची वागणूक आहे साधी, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी। गावागावातली बोलत आहे दादी, गावागावातली बोलत आहे दादी, तिसऱ्यांदा बनणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। राहुल गांधी तुम्ही लागू नका आमच्या नादी, राहुल गांधी तुम्ही लागू नका आमच्या नादी, कारण मी आहे आंबेडकरवादी। या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आलेले आहात। थोड्याच वेळामध्ये माननीय प्रधानमंत्री या ठिकाणी येणार आहे। ही जी निवडणूक आहे, निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे। माननीय नरेंद्र मोदीजींनी नारा दिलेला आहे ती 400 पार, 400 पार जागा करायच्या असतील तर या ठिकाणी राजूला, म्हणजे जे पार्लमेंट मध्ये जाऊन तुमची मांडणार आहे चांगली बाजू, त्याचं नाव आहे राजू। राजू पारवे नौजवान तरुण उमेदवार आपल्याला दिलेला आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत ऍक्टिव्ह असणारा, पूर्वीच आमदार आता बनणारा खासदार दिलेला आहे। आमचा बौद्ध समाज, आंबेडकरी समाज, राजू पारवेजी आपल्या पाठीशी ताकदीने उभा राहणार आहे। आमचा समाज ज्यांच्या पाठीशी जातो त्यांना विजय मिळतो। आम्ही तुमच्या सोबत आहोत, आमचा समाज तुमच्या सोबत आहे। अगोदर मी बीजेपी सोबत होतो, कवाडे सरांनी विचार केला की मी एकटा तिकडे कशाला राहू। कवाडे सर सुद्धा आता आमच्या सोबत आलेले आहे, सुलेखाताई तर आमच्या सोबत आहेतच आहे। हा समाज जो आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज, विकासाचा विचार करणारा समाज आहे। आमचा समाज जो आहे, आज आमचा समाज देशावर प्रेम करणारा समाज आहे। जात धर्म भाषा पंथ यापेक्षा देश महत्वाचा आहे, हे शिक्षण बाबासाहेबांनी आम्हाला दिलं।
बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिलेली आहे. कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे? त्याचं नाव सांगा मला. हे काँग्रेसवाले, हे इंडिया आघाडीवाले या देशाचं संविधान बदलणार आहेत, या देशाची लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतायत. तुमची इंडिया आघाडी धोक्यात आहे, काँग्रेस पार्टी धोक्यात आहे. काँग्रेस पार्टी धोक्यात आहे कारण ती आज धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही कशी काय तो धोक्यामध्ये असू शकते? या जनतेच्या मतावर नरेंद्र मोदीजी 2 वेळेला प्रधानमंत्री झालेले आहेत. आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अजिबात हात लावू देणार नाही. कोण म्हणतो या देशाची घटना बदलली जाणार आहे? चुकीचा प्रचार केला जातोय, समाजामध्ये फूट पाडली जाते. राहुल गांधी यांना माझा सवाल आहे, एका बाजूला तुम्ही देशाला जोडण्याची यात्रा काढताय आणि दुसऱ्या बाजूला समाजाला तोडण्याची भूमिका मांडताय, बरोबर नाहीये. काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. नव्हे, काँग्रेस पक्ष बदनाम झालेला पक्ष आहे. काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट. काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट. त्याला करून टाका तुम्ही नष्ट. काँग्रेस पक्ष आहे भ्रष्ट, त्याला करून टाका तुम्ही नष्ट. नरेंद्र मोदीजी करत आहेत फारच मोठे कष्ट. नरेंद्र मोदीजी देशभरामध्ये करत आहेत फारच मोठे कष्ट. मग इंडिया आघाडी का होणार नाही नष्ट? आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान करायचं आहे. 19 तारखेला 4 जूनला नितीन गडकरी हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे आमचे मंत्री आहेत, नेते आहेत. या देशामध्ये सगळं रोडचं झाडं त्याने सगळं पसरवलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये सगळे नॅशनल हायवे सगळे सिंगल असायचे. आज सगळे रोड एकदम चकाचक अशा पद्धतीचे झालेले आहेत. अनेक एअरपोर्ट जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत. त्यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळालेला आहे. महिलांना 33% आरक्षण देण्याचा निर्णय लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचा निर्णय झालेला आहे. इकॉनॉमिकल विकर सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटवण्यात आलेला आहे. त्या ठिकाणचा आतंकवाद संपवण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत मतं मागण्यासाठी. त्यामुळे देशामध्ये, साऊथ इंडियामध्ये, परवा मी कन्याकुमारीला होतो, परवा मी पांडिचेरीला होतो. आणि आपले देवेंद्रजी सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत. साऊथ इंडियामध्ये अत्यंत चांगली परिस्थिती आहे. तामिळनाडूमध्ये आपले लोक निवडून येणार आहेत बीजेपीचे. आंध्रामध्ये निवडून येणार आहेत, तेलंगणामध्ये निवडून येणार आहेत, कर्नाटकामध्ये 26 पैकी 20-22 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 400 पार जागा करायला आम्हाला अजिबात अडचण नाही. यावेळेला आमचा नारा आहे 400 पार. यावेळेला आमचा नारा आहे 400 पार. पण 2029 मध्ये आमचा नारा असेल 500 पार. एवढी आम्ही कामं केल्यानंतर आम्हाला काय एवढ्या जागा मिळणार नाहीत. त्यामुळे मी जास्त आपला वेळ घेत नाही. माननीय प्रधानमंत्रीजी येणार आहेत आणि अजूनही सीएम, डेप्युटी सीएमना बोलायचं आहे. या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे एवढा विश्वास आपल्याला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. धन्यवाद आठवले साहेब. आणि यानंतर मी इथे सन्मानपूर्वक